झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात पडलेला दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित असल्याचा आरोप सोलापुरातील जलतज्ञ अरुण देशपांडेंनी केलाय। दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी वॉटर बँकेसारखे पर्याय सुचवलेत। पाहूयात एक रिपोर्ट। महाराष्ट्र सध्या दुष्काळानं होरपळतोय। मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहे आणि राज्यकर्ते केवळ दुष्काळाच्या काळात जनतेची लूटमार करत असल्याचा आरोप सोलापुरातले जलतज्ञ अरुण देशपांडेंनी केलाय। विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर होत असलेला पाण्याचा भरमसाठ वापर तसंच पाण्याचा अपव्ययच पाणी टंचाईला कारणीभूत आहे। त्यामुळे या दुष्काळावर मात करायची असल्यास वॉटर बँकेसारखे प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं देशपांडेंनी म्हटलंय। अरुण देशपांडेंनी स्वतः वॉटर बँकेचा यशस्वी प्रयोग केलाय। पावसाचं पाणी येतं हे यातलं 1 पाणी वॉटर बँकांमध्ये साठवायचं आणि ते फक्त स्त्रियांच्या मालकीचं असेल आणि त्या स्त्रियांनी मार्केटसाठी हे करायचं नाही, मार्केटसाठी पाणी वापरायचं नाही, तर हे पाणी आपल्या परसबागांसाठीच फक्त वापरायचं। म्हणजे ही वॉटर बँक आहे आणि याच्या भोवती 100 आपल्या परसबागा, अशी मॉडेल्स आपल्याला करावे लागतील। दुष्काळावर राज्यकर्त्यांना खरंच मात करायची असल्यास राज्यात जलसाक्षरता, ऊर्जा साक्षरता आणि पर्यावरण साक्षरता करणं गरजेचं आहे। तरच आपण या दुष्काळावर खऱ्या अर्थानं मात करू शकणार आहोत। झी 24 ताससाठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।